आकाशातील पऱ्यांचं राज्य, रंगीत काचेचा सुंदर बंगला. तिथं सारं काही होतं. पांढऱ्या शुभ्र कामधेनू, त्यांचं दूध आपोआप काढलं जाई, गोठ्यात बांधल्या जात. पऱ्या पृथ्वीवर फिरायला जाण्यास एकत्र जमत. परी म्हटलं की सुंदर पंख, आकर्षक कोमल चेहरा, सरळ नाक, तेजस्वी पाणीदार हरणीप्रमाणे डोळे, विशाल केशभार, अशी एक परी आपल्या महालात थांबली. कोणाची वाट पाहत होती? एवढ्यात एक परी आली. तिनं स्त्रीरूप धारण केलं. तिला पाहून अप्सरा म्हणाली, एवढा उशीर का ग रंभा? घरकामाला झाला थोडा उशीर. रंभा अप्सरा म्हणाली, फिरायला जाण्यास उशीर झाला मला तुझ्यामुळे. साऱ्या मैत्रिणी गेल्या. अप्सरा प्रेमळपणे उद्गारली, पुढे होऊ देणार नाही उशीर. बरं, काय हरकत नाही. अप्सरेनं पोशाख बदलला, स्त्री रूप धारण केलं. रंभेने अंगण गोठा स्वच्छ केला. तिला पाहून अप्सरा उद्गारली, झालं का काम? होय. अगं, तुझा मुलगा कुठं आहे ग? इंद्रपुरी कॉलेज शिकतोय. वाह, पोरगा चांगला शिकवतस गरिबीतून. तो MA झाला, परवाच निकाल लागला, पेढे वाटले. वा, छान. पण मला पेढे नाही दिले. चांगली नोकरी मिळेल त्याला. अप्सरा हसत उद्गारली, मग ही पृथ्वी का आहे बेकार राहायला? बरं, अप्लाय वगैरे केलं का कुठं? होय मालकीन, रंभेने आदराने सांगितले. रवी हुशार, तसा गुणी आहे, तुझा आनंद होईल. बरं व्हावं आपल्या आशीर्वादानं. बरं, येते मालकीन, वेळ झालाय. ती एक परी झाली. रंभा घरी निघून गेली. अप्सराही फिरायला निघाली. रंभा एक गरीब परी. तिने मोठ्या कष्टाने आपल्या मुलाला शिक्षण दिले. रवी हुशार असल्याने त्याने स्वर्गातील इंद्र विद्यापीठात भाषा विषय घेऊन MA ची पदवी संपादन केली. संपूर्ण विद्यापीठातून तो प्रथम आला. खुद्द इंद्राने त्याला 10,000 स्वर्णमुद्रांचे पारितोषिक केले. स्वर्गातील देवदेवतांचे लक्ष वेधले. रंभेचा आनंद स्वर्गात मावेनासा झाला. एके दिवशी ती अप्सरेच्या घरी कामाला गेली. तिनं पोशाख बदलून काम उरकलं. अप्सरा बाहेर आली. रवीचा विषय निघाला. अप्सरेनेही त्याचं कौतुक केलं. परवा इंद्र दरबारातील कॉल आला रवीला. इंटरव्ह्यू झाला. रंभा म्हणाली, रवीला नोकरी लागल्यावर कशाला काम करतेस तू? तसं म्हणून कसं भागेल मालकी? काम तर करावंच लागतं पोटासाठी. रंभा उद्गारली, चांगलं झालं गरिबाचं. ग्रेड किती आहे का त्या पोस्टला? 5,000 स्वर्णमुद्रा. वा, छान आहे. पण सध्या महागाई आहे स्वर्गातही. माझा मुलगा BA होऊनही नोकरी नाही अद्याप. शिवाय नोकरी नको कोणाची. दुसऱ्याच्या ताब्यात राहणं मला नाही पाहिजे आवडत. मागासवर्गीय असल्यानं तुमच्या रवीची निवड झाली. होय, ते बरोबर आहे. शिवाय 50% जागा राखीव आहेत मागासवर्गीयांसाठी. मालमत्तेचा विचार करून नोकरी दिली जाते. याचा उद्देश प्रत्येकाला मानानं जगता यावं. अप्सरा म्हणाली, अगदी बरोबर आहे. माग मी मीटिंगला गेले होते. तिथं माझी एक मैत्रीण भेटली. तिच्या मिस्टरनं काय केलं माहित आहे? काय बरं केलं? लोकनाट्य थिएटर काढलं. इंद्रदेवाची त्याला मान्यता सुद्धा मिळाली. होय बाई, परवा आकाशगंगा दैनिकातून जाहिरात पण दिली नर्तकी पाहिजे म्हणून. खुद्द इंद्रदेव येतात करमणुकीसाठी म्हणून तर लवकरच परवानगी दिली. मग उत्पन्नाला काय कमी असणार? संगीत, वगण, पोऱ्यांचा नाच सर्वांना मोहित करतो. नर्तिकेला पगार सुद्धा छान मिळतो. रवी यमराजाच्या ऑफिसमध्ये पृथ्वीवरील मृत्यू नोंदणी विभागावर काम करीत आहे. गुन्हेगाराला शिक्षेची ऑर्डर तोच काढी.
यावर रविराजची संक्षिप्त स्वाक्षरी झाली की मग फाईल यम महाराजाकडे सेवक नेत. यम महाराजाची त्यावर सही झाल्यावर गुन्हेगारास शिक्षा होईल असा तिथला कारभार चाले. पृथ्वीवरील मृत रविराजकडे जात घरी भेटून विनंती करीत. दया आल्यास एखाद्या वेळी त्याच्या गुन्ह्याचा विचार केला जाईल म्हणून एखाद्या प्रसिद्ध डॉक्टरकडे रोग्याची ये जा व्हावी तसं चाललं होतं. दररोज अनेकांना भेटून त्याचे गाऱ्हाणे ऐकतात. त्यामुळे रवीला शारीरिक ताण पडेल, त्याला विश्रांती मिळत नसे. म्हणून तो वैतागून जाईल. त्याच्याकडे येणाऱ्या गुन्हेगारात साव, चोर, लुटारू, खुनी, स्मगलर, गरीब, श्रीमंत असायचे. याचे विविध प्रश्न तो समजून घे. प्रत्येक जण आपले म्हणणे त्याला सांगत. एक जण येतो. बोल, काय म्हणतोस? रविराजाने विचारले. मी एक गरीब शेतकरी आहे. अहोरात्र कष्ट करून पैसा जमवला. जमीन खरेदी केली, मशागत केली, पेरणी झाली, खुरपणी झाली, निंदणी झाली, तोंडाला पीक आलं. मी देवांना अक्षी भजन पूजन केलं, पण एवढ्या लवकर मला मरण आलं. शेतातले 4 घास सुद्धा मला खाऊ दिले नाही. लय वंगाळ केलं बघा माझं. पोरं सोरं काय करीत असतील. रवीने ऐकून घेतलं. शेतकरी निघून गेला. दुसरा पाठव. रविराज आपल्या सेवकास म्हणाला. दुसरा आत आला. तो हात जोडून म्हणाला, हे पहा देवा, माझं लग्न झालं. मला खूप खूप देखणी बायको मिळाली. एक रात्र सुद्धा तिची माझी भेट झाली नाही. मला मरण एवढ्या लवकर का? आता ती काय करत असेल तुम्हीच सांगा. टेबलावरची घंटा वाजताच तो निघून जातो. तिसरा हात येतो. हे बघ देवा, माझं मुद्दल 50,000. त्याचं व्याज, चक्रवाढ व्याज सारं लोकांकडून राहिलं. मी एवढं कमावलं, पोटाला खाल्लं नाही. मला इथून रजा मिळाली असती तर वसूल केलं असतं, पण काय करणार. माझं शरीर अग्नी देऊन नष्ट केलं. तो बाहेर जातो. तेवढ्यात एक तरुणी हुंदके देत रविराज पुढे आली. तिला पाहून त्याने विचारले, काय म्हणणे आहे सांग. हे बघा देवा, माझा प्रियकर पृथ्वीवर अन्न सुद्धा घेत नसेल. ते फार फार प्रेम करीत, पण देवानं गडबड केली. रडक्या स्वरात ती म्हणाली, ठीक आहे, उद्या ऑफिसमध्ये भेटा. तुमची केस स्पेशल हाताळू, पण परत पृथ्वीवर जाता येणार नाही. फक्त शिक्षेत सूट देईल. ते माझ्या हातचे काम आहे. अच्छा, नमस्ते म्हणून ती निघून गेली. आकाश गंगेतील इंद्रप्रभा सरोवर, त्याचा अफाट जलाशय, त्याचा सुंदर निळा रंग, त्यात कमळ फुललेली दिसत. शुभ्र बदके जलक्रीडा लपंडाव खेळत होती. वर पक्षी, थवे, मोरांचे नयन मनोहर नृत्य चालले होते. सभोवताली हिरवळावर कामधेनू परत होत्या. कितीतरी पर्या उतरल्या. त्यांनी जलाशयात प्रवेश केला. त्या जलक्रीडा करण्यात मग्न झाल्या. स्वच्छ पाण्याच्या लहरी किनाऱ्याकडे धावत होत्या. कितीतरी वेळ तो जलक्रीडा करीत होता. त्याचे त्यांना भान नव्हते. सूर्याचे कोवळे ऊन पसरले होते. त्यांनी क्षणात आकाशात भराऱ्या मारल्या व आपल्या घरी परतल्या. चंद्र आकाशात प्रकाश देत प्रवास करीत होता. तारका लुकलुकत होत्या, पश्चिमेकडे निघाल्या होत्या. मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया पुढील भागात, या कथेच्या दुसऱ्या भागात. आपणास जर माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.